हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. ठीक आहे, तर भरपूर स्वागत आहे तुमचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तुम्ही इथं आलेले आहेत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशनमध्ये एक नवीन जोशमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहे. आणि तुमचा जोश कसा आहे तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हाऊ द जोश, तुमचा जोश कशा पद्धतीने आहे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक इंट्रोडक्शन लेक्चर आहे. रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन आपण स्टार्ट करत आहे. याच्या पहिले आपण काय कंप्लीट केलेलं आहे, ओरिजिन इव्होल्यूशन ऑफ लाईफ हा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. जे मिडलचे जे चॅप्टर आहे ते सगळे चॅप्टर आपण कंप्लीट करणार आहे. टायमाच्या अगोदर तुमचा कंप्लीट सिलेबस जो आहे स्टेट बोर्डचा 10th पार्ट 2चा पण आणि त्यानंतर 11th आणि 12th बघा 12चा बायोलॉजीचा सिलेबस पण आपण या प्लॅटफॉर्मवर कंप्लीट करणार. ठीक आहे, तर कसा जोश आहे तुमचा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जास्त टाइम न वेस्ट करता आपण स्टार्ट करणार आहे रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. क्लिअर? चला मग पाहू आपण काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बघा, रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन आहे. तर रिस्पिरेशन म्हणजे बेसिकली काय आहे की भरपूर काही स्टुडंट काय करतात की रिस्पिरेशन म्हणजे सर ब्रीदिंग होते. क्वेश्चनचा आन्सर देऊन ना, रिस्पिरेशन म्हणजे बेसिकली काय ऑक्सिजन घेणे आणि CO2. बेसिकली रिस्पिरेशन तेवढं नाही. ठीक आहे, रिस्पिरेशनचा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की रिस्पिरेशन मीन्स काय होते, इट इज अ बायोकेमिकल रिॲक्शन्स. आणि ते बायोकेमिकल रिॲक्शन अँड फॉर्मेशन ऑफ ATP. ज्यावेळेस ह्या सगळी प्रोसेस होते ना, ATP म्हणजे एनर्जी जनरेशनची जे प्रोसेस होते त्या प्रोसेसला आपण रिस्पिरेशन म्हणतो. रिस्पिरेशनचा आपण पाहणार आहे याच्यामध्ये. सर्क्युलेशन म्हणजे बेसिकली काय, ट्रान्सपोर्टेशन. आपल्या बॉडीमध्ये जे सर्क्युलेशन होते, मुवमेंट होते एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणे, याला आपण सर्क्युलेशन म्हणतो. आणि याचं जे माध्यम आहे ते माध्यम काय, आपलं ब्लड हे माध्यम आहे. काय, ब्लड. म्हणजे बेसिकली ब्लडच नाही तर याच्यामध्ये काय काय गोष्टी शिकणे आपल्याला. ब्लड शिकणं आहे, ब्लड वेसल्स शिकणं आहे आणि त्यानंतर हार्ट शिकणं आहे. हे 3 म्हणजे जे हे 3 आहे, हे 3 मेजर कंपोनंट आहे तुमच्या सर्क्युलेशनमध्ये. तर एकदम इझीस्ट वेने आपण पाहणार आहोत सर्क्युलेशन. ठीक आहे, जास्त लोड नाही, एकदम सिंपल वे मध्ये लक्षात घ्या की काय गोष्टी आहेत. रिस्पिरेशन आणि सर्क्युलेशनचा तर मिनिंग समजला असेल, सर्क्युलेशनचा तर ठीक आहे. रिस्पिरेशनचा आपण पाहणार आहोत पूर्ण याच्यामध्ये. ठीक आहे, चला मग लाईन बाय लाईन आपण पाहू काय गोष्टी दिलेल्या आहेत तुमच्या पुस्तकामधलाच रेफरन्स घेतलेला आहे मी. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्ड एनर्जी. तर सगळ्यालाच माहित आहे प्रत्येकाला कशाची जरूरत लागते, एनर्जीची जरूरत लागते. तुम्ही जिथं बसलेले आहे तुम्हाला कशाची जरूरत आहे, एनर्जीची. आता कशासाठी लागते ते पण पाहू आपण. कॅरी आउट द व्हेरियस लाईफ प्रोसेस. जे की व्हेरियस लाईफ प्रोसेस राहतात आपल्या बॉडीमध्ये ते कंप्लीट करण्यासाठी आपल्याला एनर्जीची जरूरत लागते. इन्क्लुडिंग रिस्पिरेशन आहे, सर्क्युलेशन्स आहे, त्यानंतर डायजेशन्स आहे, नर्वस सिस्टम आहे, आणि नंतर जेवढ्या बी आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ऑस्मोरेग्युलेशन, एक्सक्रिशन, ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे बेसिकली काय की जेवढ्याही लाईफ प्रोसेसेस आपण डेली बेसिसवर करत असतो त्या प्रत्येक करण्यासाठी तुम्हाला एनर्जीची जरूरत आहे. जसं की तुम्ही लेक्चर ऐकत आहात तर लेक्चर ऐकण्यासाठी पण तुम्ही कुठेतरी स्टेबल आहे, पण तुम्ही काहीतरी वर्क करत आहेत, भरपूर काही लाईफ प्रोसेसेस तुमच्या बॉडीमध्ये स्टार्ट आहे, त्याच्यासाठी पण एनर्जीची जरूरत लागते. चालण्यासाठी, येण्यासाठी, जाण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी एनर्जी लागते. जनरल गोष्ट आहे. त्यानंतर काय म्हटलं की द एनर्जी, काय म्हटलेलं आहे, द एनर्जी दॅट स्टोअर इन द बॉडी. तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी स्टोअर आहेत म्हणतात, ते काय आहे ते पाहू आपण नंतर समोर. इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक, काय म्हणतात, इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे हे पण सांगणार आहे डिटेलमध्ये. एक रोड मॅपच पाहिजे आपण, पूर्ण रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन वरून जाणार आहे आपण आज. इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड इज हाऊएव्हर इज नॉट युजेबल बाय द ऑर्गॅनिझम. म्हणजे बेसिकली काय की जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड एनर्जी आहे ते युजेबल फॉर्ममध्ये नसतात, त्याला युजेबल फॉर्ममध्ये म्हणजे बेसिकली काय करावं लागते, त्याला कन्वर्ट करावं लागते. काय करावं लागते, कन्वर्ट करावं लागते. कशाच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागते, युजेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागते. आणि युजेबल फॉर्म काय तुमचा ATP, ॲडेनोसिन ट्राय फॉस्फेट, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागते, एनर्जी कन्वर्ट करावं लागते युजेबल फॉर्ममध्ये. क्लिअर झालं का? हा झाला तुमचा जस्ट इंट्रोडक्शन. आता आपण पाहू डेफिनेशन ऑफ रिस्पिरेशन. रिस्पिरेशनची काय डेफिनेशन आहे, आता इकडे लक्ष द्या थोडं कॉन्सन्ट्रेशन ना. काय म्हटलं की रिस्पिरेशन इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस. क्लिअर? म्हणून मी पहिलेच सांगितलं की रिस्पिरेशन कोणती प्रोसेस आहे तुमची, बायोकेमिकल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय केलं जाते, ऑक्सिडेशन केलं जाते. म्हणजे इन्व्हॉल्व ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचं इन्व्हॉल्व केलं जाते. ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंडले ब्रेक डाऊन करण्यासाठी. जसं की ग्लुकोज आहे, काय तुमचं C6H12 आणि O6 आहे, ज्याला आपल्याला तोडण्यासाठी ऑक्सिजनची जरूरत लागेल ब्रेकडाऊन करण्यासाठी. आणि याच्यापासून आपण 36 टू काय म्हणू शकतो 38 ATP काय करणार आहे, डेव्हलपमेंट करणार आहे. आणि ATP इट इज अ युजेबल फॉर्म ऑफ एनर्जी जे की आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे की रिस्पिरेशन इट इज अ बायोकेमिकल रिएक्शन. बायोकेमिकल म्हटलं काय म्हटलेलं आहे की कारण की बायो म्हणजे लिव्हिंग मध्ये होत असते, केमिकल्स वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड राहतात म्हणून त्याला बायोकेमिकल्स म्हणतात. त्यानंतर की ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड
काय म्हटलं, इन अँड द ऑर्डरली मॅनर, आणि ते सगळी प्रोसेस एक ऑर्डरली मॅनरमध्ये होते फॉर द लिबरेशन, मुक्त होऊन जातात लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी. आणि केमिकल एनर्जी काय तुमची एटीपी, जे की एटीपीचं फॉर्म होते. केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. एटीपीचं काय होतं त्याच्यामध्ये जनरेशन होते. ठीक आहे, जनरेशन. ठीक आहे, जनरेट होणे सरळ सरळ. तर बेसिकली काय की रिस्पिरेशन अँड ब्रिदिंग मध्ये थोडासा फरक आहे. लक्षात ठेवा की रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, एटीपी फॉर्मेशन करण्याची प्रोसेस. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक सिक्वेन्स आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये गॅसेस. ब्रिदिंग इट इज अ पार्ट ऑफ रिस्पिरेशन. रिस्पिरेशनचा एक पार्ट आहे गॅसेस एक्सचेंज करणे, ना की रिस्पिरेशन. कंप्लीट रिस्पिरेशन जर म्हटलं तर ते कोणती प्रोसेस आहे, इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस. आणि त्याच्या एंडमध्ये आपल्याला काय भेटते, एटीपीचं फॉर्मेशन भेटते. आणि हेच यालाच आपण काय म्हणतो, रिस्पिरेशन असे म्हणतात. क्लिअर झालं का? क्लिअर झालं सगळ्याला काय म्हटलेलं आहे तर? ठीक आहे. तर चला मग आपण पाहणारा बेसिक गोष्टी काय गोष्टी आहेत, तर कशा पद्धतीने आपण ऑक्सिजन घेणार आहे, कुठं जाणार आहे ऑक्सिजन, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. बघा चला मग, ठीक आहे. बघा आता काय काय गोष्टी होत्या आपल्याकडं, कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल्स आहेत. ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन कुठे प्रेझेंट राहते, ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट राहते. ऑक्सिजन सायकल वगैरे तुम्ही बघितली असेल तर तेवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. कुठे प्रेझेंट आहे तुमचं ऑक्सिजन, ॲटमॉस्फिअरमध्ये. क्लिअर? बघा ॲटमॉस्फिअरमध्ये मी ऑक्सिजन काढत आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आणि हे ऑक्सिजन कोण रिलीज केलं, प्लांटनं रिलीज केलं. बघा इथं रिलेशन तुम्हाला दिसते की कार्बन म्हणजे प्लांट काय घेतात, CO2 घेतात फॉर द, जे की तुमचं केमिकल एनर्जी बनवण्यासाठी, C6H ग्लुकोज बनवण्यासाठी, सरळ सरळ. ठीक आहे, ग्लुकोज बनवण्यासाठी काय करतात ते CO2 घेतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. बेसिकली ॲटमॉस्फिअरमधलं CO2 घेतात आणि ऑक्सिजन आपल्याला देतात, आणि ऑक्सिजन आपण घेतो आणि CO2 रिलीज करतो. बेसिकली याच्यामध्ये बघा की किती एक बॅलन्स तुम्हाला दिसते. ठीक आहे, अलग लक्षात. म्हणून प्लांट आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे ते पण मी तुम्हाला सांगून दिलं. ठीक आहे, ऑक्सिजन कुठे आहे मग, ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. क्लिअर? मग ॲटमॉस्फिअर मधलं ऑक्सिजन कुठे जाईल आपल्या, बघा आता मी हे एक ठीक आहे आपण काढायचा प्रयत्न करू, जर निघाला तर ठीक. ओके, निघालं. ओके, एवढं काही खास नाही पण ठीक आहे, आपल्याला चालू काम होऊन जाईल. ठीक आहे, नेझल कॅव्हिटी नॉस्ट्रिल थ्रू. ठीक आहे, ही नेझल कॅव्हिटी आहे नॉस्ट्रिल, ज्याला आपण नॉस्ट्रिल म्हणजे बेसिकली काय की नोजचं जे ओपनिंग पार्ट राहते त्याला नॉस्ट्रिल म्हणतात. नॉस्ट्रिल नंतर काय होते तुमचं जे नेझल कॅव्हिटीच्या अंदरमधून कुठे जाईल तुमच्या फॅरिंग्स लॅरिंग्स नंतर काय झालं तुमचं, सॉरी ट्रॅचिया ब्रॉन्कस, ब्रॉन्क्युओल्स, ॲल्व्हिलाई. हा एक सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स पण आपण पाहणार आहे काय गोष्टी आहेत. तर बेसिकली काय झालं की ॲटमॉस्फिअर मधलं ऑक्सिजन कुठे गेलं, तुमच्या नोजमध्ये गेलं, नोज थ्रू गेलं. तर सगळ्याला माहिती आहे कसं जाणार आहे आणि कोणकोणते पार्ट आपल्याला शिकणार आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर करू आपण. मग काय केलं की हे जे ऑक्सिजन आहे हे ऑक्सिजन गेलं, आणि ऑक्सिजन गेल्यानंतर काय होते की तुमचे हे जे काय झालं याच्यामध्ये सेपरेट, आणि हे कुठे गेलं तुमच्या लंग्समध्ये गेले. कुठे गेले तुमच्या लंग्समध्ये. बघा मी काय काढलेलं आहे तुमचं लंग्स काढलेलं आहे, 2 लंग्स काढलेले आहे. बघा ऑक्सिजन गेलं, ऑक्सिजन कुठे गेलं नेझल कॅव्हिटी टू फॅरिंग्स गेलं, फॅरिंग टू लॅरिंग्स गेलं, लॅरिंग टू ट्रॅचिया गेलं, ट्रॅचिया नंतर ब्रॉन्कस गेलं, ब्रॉन्कस नंतर ब्रॉन्क्युओल, आणि ब्रॉन्क्युओल्स नंतर काय की तुमच्या ॲल्व्हिलायमध्ये अशा पद्धतीचे सॅक लाईक स्ट्रक्चर राहतात, ज्याला आपण काय म्हणतो ॲल्व्हिलाय असे म्हणतात. याला काय म्हणतात, ॲल्व्हिलाय. क्लिअर? असे भरपूर काही बंच याच्यामध्ये अवेलेबल राहतात. आता ॲल्व्हिलाय म्हणजे बेसिकली काय की स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लंग्स. लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये या बेसिसवर स्ट्रक्चर आणि या बेसिसवर फंक्शन केल्या जाते ॲल्व्हिलाय बेसिसवर. ठीक आहे, एक सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. ऑक्सिजन कुठे प्रेझेंट होतं, ॲटमॉस्फिअरमध्ये. ॲटमॉस्फिअरमधलं ऑक्सिजन कुठे गेलं, नॉस्ट्रिल नेझल कॅव्हिटी थ्रू या ट्रॅकचे प्रत्येक जे रिस्पिरेटरी ट्रॅक आहे ना त्याची प्रत्येक ऑर्गन आपल्याला शिकणं आहे. ठीक आहे, तर फक्त पाहून घ्या काय आलेलं आहे. ॲल्व्हिलाय पर्यंत आलं, एवढं तर क्लिअर झालं. ज्यावेळेस तुम्ही इनहेल केलं, इनहेल ज्यावेळेस करता त्यानंतर एक्झेल, इनहेल केल्यानंतर काय ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजन कुठे गेलं तुमच्या लंग्समध्ये गेलं, आणि लंग्समध्ये काय प्रेझेंट आहे, ॲल्व्हिलाय प्रेझेंट आहे. ठीक आहे, ॲल्व्हिलायची एक स्पेशल डायग्राम काढून टाकू आपण, बाहेर यायला थोडं बाहेर काढून टाका. ॲल्व्हिलायची डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने ॲल्व्हिलाय आहे, आणि ॲल्व्हिलायच्या बिलकुल साईडनं काय राहतात तुमच्या ब्लड कॅपिलरीज राहतात. काय राहतात, ब्लड कॅपिलरीज. ठीक आहे, हे झाले तुमच्या ब्लड कॅपिलरी, ज्याच्या थ्रू काय होते कंटिन्युएशन मध्ये ब्लड फ्लो होत असते. ठीक आहे, हे काय होतं कंटिन्युएशन मध्ये ब्लड फ्लो होत आहे. आणि हे जे ब्लड आहे याच्यामध्ये कशाची मात्रा जास्त आहे, कार्बन डायऑक्साईडची मात्रा जास्त आहे. बेसिकली काय म्हणतो आपण त्याला, डीऑक्सिजनेटेड ब्लड.
आता कार्बन डायऑक्साईड आलं कुठून, ही आपण गोष्टी मी सांगतो तुम्हाला समोर काय आहे, तर थोडं कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्या इकडे. तर मग हे काय झालं की अल्व्हिलाई थोडी बाहेर काढली, त्याच्या बिलकुल टच करून काय राहते याच्यामध्ये म्हणजे कॅपिलरीचं भरपूर नेटवर्क राहते. तुम्ही त्या डायग्राममध्ये पाहू शकता किंवा अनदर मी इथं डायग्राम देऊन देईन. ठीक आहे, या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये काय आहे की बिलकुल टच काय आहे तुमच्या कॅपिलरीज अवेलेबल्स आहे, जे की काय करत आहे की ज्यावेळेस तुम्ही इनहेल करता ते इनहेल केलेलं जे ऑक्सिजन आहे जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन कुठे चाललंय तुमच्या ब्लड कॅपिलरीमध्ये चाललं. ठीक आहे, आता बघा की याच्यामध्ये काय म्हणजे ब्लड वेसल्समध्ये काय प्रेझेंट होतो CO2, आणि हे जे CO2 आहे हे CO2 कुठे जाईल तुमच्या अल्व्हिलायमध्ये जाईल. हे कसं जाईल, काय जाणार आहे, या वेरियस गोष्टी आपण चॅप्टरमध्ये. आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे, जे की ऑक्सिजन कुठून आलं होतं तुमच्या ॲटमॉस्फिअर मधून आलं होतं. ॲटमॉस्फिअर मधून आताच आपण घेतलं ना, तर ॲटमॉस्फिअर थ्रू कुठे जाईल तुमच्या इनहेल करत असताना. ज्यावेळेस तुम्ही ऑक्सिजन इनहेल करसान तर त्यावेळेस काय होते की आपले डायफ्राम याच्यामध्ये भरपूर काही मदत करते, पण डायफ्रामचा आपण सध्या उल्लेख करणार नाही. तर त्यावेळेस काय होते, ऑक्सिजन अंदर जाते, अंदर गेल्यानंतर काय होते की हे याच्यामध्ये आपल्या कॅपिलरीमध्ये ट्रान्सपोर्ट होऊन जाते. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एक्झेल करता म्हणजे बाहेर म्हणजे बेसिकली काय कार्बन डायऑक्साईड बाहेर काढता. ठीक आहे, तर मग त्यावेळेस काय होते की याच्यामधला जो CO2 आहे तो CO2 कुठे जातो तुमच्या अल्व्हिलायमध्ये, आणि अल्व्हिलाय थ्रू पुन्हा नेझल कॅव्हिटी थ्रू काय केलं जाते, बाहेर टाकल्या जाते. ठीक आहे, मग आपलं काय होतं की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते ऑक्सिजनेटेड झालं. दिसते तुम्हाला हे ब्लड आहे, हे ब्लड वेसल्स आहे, हे काय झाले तुमची ऑक्सिजनेटेड झाली. म्हणजे याच्यामध्ये कशाची मात्रा जास्त झाली, ऑक्सिजनची मात्रा जास्त झाली. क्लिअर. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, ऑक्सिजनची मात्रा जास्त होणे. डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे नेमकं काय, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची मात्रा जास्त असणे, ऑक्सिजनची मात्रा नसणे. क्लिअर, तर हे दोन टाइप्स आहे. त्यानंतर बघा की आता काय आहे की प्रत्येक जे ब्लड वेसल ऑक्सिजनेटेड ब्लड असो या डिऑक्सिजनेटेड ब्लड असो ते कुठे जात असते, आपल्या हार्टकडे जाते. कारण की हार्ट आपला काय एक पंपिंग ऑर्गन मस्क्युलर एक ऑर्गन आहे, जो ऑर्गन काय करते व्हेरियस म्हणजे पंप करते, आणि पंप केल्यानंतर ब्लड व्हेरियस पार्ट पर्यंत काय केल्या जाते, पोहोचवल्या जाते. क्लिअर, तर मग याच्यामध्ये एक हार्ट काढून टाकू आपण. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला हार्ट मी अशा पद्धतीने का काढला, तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम दिलेली आहे याची. हार्ट अशा पद्धतीने का काढला, कारण की आपल्या हार्टला किती चेंबर राहतात, 4 चेंबर राहतात, म्हणून 4 चेंबर काढलेला आहे आपण. आणि याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड चेंबर, डिऑक्सिजनेटेड चेंबर राहते. ठीक आहे, तर हे ऑक्सिजनेटेड चेंबर आणि डिऑक्सिजनेटेड चेंबर. आता तुम्हाला माहित आहे की हे जे ब्लड आहे हे ब्लड काय तुमचं ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. क्लिअर, हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड गेलं या चेंबरमध्ये. ठीक आहे, आणि या चेंबर थ्रू आता ब्लड अशा पद्धतीने बाहेर निघाल्या जाते, पण आपण अशा पद्धतीने करू. ठीक आहे, ब्लड निघत आहे बाहेर ऑक्सिजनेटेड, कारण की ह्या हार्टनं काय केलं, पंप केलं. ठीक आहे, म्हणजे काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं. हार्ट कॉन्ट्रॅक्शन होते, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. हार्ट पण पाहणार आपण, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक जे काही आहे ते पाहणार आपण. त्यानंतर हे जे ब्लड्स आहे हे ब्लड काय गेलं, बाहेर गेलं, आणि बाहेर गेल्यानंतर बेसिकली काय होतं, ऑक्सिजनेटेड ब्लड होतं. कोणतं तुमचं ऑक्सिजनेटेड ब्लड दिसते. ऑक्सिजनेटेड ब्लड आपण कुठे गेलं, तुमच्या अल्व्हिलायमध्ये जे ऑक्सिजन आलं होतं ॲटमॉस्फिअर मधलं ते आपण याच्यामध्ये ब्लडमध्ये घेतलं, आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जाईल, तुमच्या सेलपर्यंत जाईल. कुठे जाईल, तुमच्या सेलपर्यंत. ठीक आहे, हे काय काढली मी, सेल. आणि सेलमध्ये काय ग्लुकोज अवेलेबल आहे, C6H12 आणि O6 ऑलरेडी तिथं अवेलेबल आहे. म्हणजे ते आलं कुठून, सिंपल गोष्ट आहे. तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टम, तुम्ही जेवण केलं डेली बेसिसवर, तुम्ही अन्न खाता, अन्न खाल्ल्यानंतर त्याला काय केलं जाते, पचन केल्या जाते, आणि थ्रू ब्लड थ्रूच काय केलं जाते, आपलं जे बेसिकली ग्लुकोज आहे ते ग्लुकोज सेलपर्यंत पोहोचवल्या जाते. कारण की सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, तिथं काय केलं जाईल, एनर्जी प्रोडक्शन केल्या जाईल, पॉवर हाऊस ऑफ द सेल. सिंपल गोष्टी आहेत या. मग काय केलं जाईल की हे ऑलरेडी ब्लड थ्रू आलेलं आहे, आणि त्यानंतर ऑक्सिजन पण कुठे झालं, तुमच्या ब्लड थ्रू. ट्रान्सपोर्टेशन, आपल्या बॉडीमध्ये काहीही ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर त्याचं माध्यम सर्क्युलेशन आहे, त्याचं माध्यम ब्लड आहे. ब्लड थ्रू म्हणजे आपल्या बॉडीच्या व्हेरियस पार्टपर्यंत पोहोचवल्या जाते. क्लिअर, तर मग काय झालं की केमिकल एनर्जी ऑलरेडी इथं प्रेझेंट होती, जे की ब्लडनं आली होती. त्यानंतर काय आलं, आपलं ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि या ब्लडनं काय केलं, इथं ऑक्सिजन देऊन दिलं. ठीक आहे, ऑक्सिजन दिलं. आता बघा की ऑक्सिजनचा आपल्याला कशासाठी यूज असे येतं, पण तुमचा कॉन्सेप्ट काय होऊन जाईल, एकदम क्लिअर होऊन जाईल. बघा की हे जे ऑक्सिजन आहे म्हणजे आपल्याला जर हे ग्लुकोज ब्रेकडाऊन करायचं असेल, कारण की हे ग्लुकोज कोण बनवलेलं आहे, प्लांटनं बनवलेलं आहे. कोणत्या प्रोसेसनं बनवलेलं आहे, फोटोसिंथेसिस प्रोसेसनं बनवलं आहे. कोणत्या प्रोसेसनं, तुमच्या फोटोसिंथेसिस प्रोसेसनं बनवलं आहे. आणि फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय बनलं, तुमचं C6H12 आणि O6 बनलं. बेसिकली हे काय, तुमची कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. बेसिकली हे नॉन युजेबल आहे, हे यूज करू शकत नाही आपण, युजलेस एनर्जी आहे. बेसिकली हे एनर्जी आहे, पण याला कन्वर्ट करावं लागते कोणत्या फॉर्ममध्ये, युजेबल फॉर्ममध्ये. आणि युजेबल फॉर्म काय आहे, ATP आहे, ज्याच्या
ज्याच्या थ्रू काय केलं जाईल आपल्याला एनर्जी भेटेल आणि ती आपण यूज करू शकेल. ठीक आहे, तर मग युजेबल फॉर्ममध्ये आपल्याला काय करावं लागते, कन्वर्ट करावं लागते. पण बेसिकली कन्वर्ट करण्यासाठी पहिले याला ब्रेकडाऊन करावं लागेल. तर मग ब्रेकडाऊन कशाच्या सहाय्याने करतो आपण, ऑक्सिजनच्या सहाय्याने काय करतो आपण, त्याला ब्रेकडाऊन करत असतो. क्लिअर, ऑक्सिजनच्या सहाय्याने ब्रेकडाऊन करतो. मग याच्यामध्ये बघा काय काय बाय प्रोडक्ट भेटतील आपल्याला. याच्यामध्ये भेटते आपल्याला वॉटर मॉलिक्युल्स, काय भेटतात, वॉटर H2O काढून टाकू आपण, काय तुमचा H2O. ठीक आहे, वॉटर मॉलिक्युल भेटतात आणि प्लस काय भेटते आपल्याला CO2, प्लस काय भेटते आपल्याला ATP भेटते. काय भेटते, ATP. आपण किती ATP भेटतात, 36 और 38 ATP आपल्याला 1 ग्लुकोज मॉलिक्युल मधून भेटत असतात. ठीक आहे, मग याच्यामधून काय निघालं, CO2 निघाला. पहिले हे प्रोसेस कंप्लीट करून टाकू. काय म्हटलेलं आहे की 36 आणि 38 ATP बनलं. मग फॉर्मेशन ऑफ ATP, या सगळ्या प्रोसेसले काय म्हणतात, रेस्पिरेशन असे म्हणतात. मी आताच डेफिनेशन घेतली, ना की ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे बेसिकली काय, ऑक्सिजन घेणे आणि CO2 रिलीज करणे फक्त. ठीक आहे, या वरच्या पार्टला याला ब्रीदिंग म्हणतात. पण रेस्पिरेशन एक काय, कोणती प्रोसेस आहे, एक बायोकेमिकल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ATPचं फॉर्मेशन केलं जाते, त्याला रेस्पिरेशन असे म्हणतात. ठीक आहे, मग बघा याच्यामधून वेस्ट प्रोडक्ट काय निघालेलं आहे, H2 वेस्ट आहे का, नाही. H2 तर आपल्याला जरूरत आहे. त्यानंतर ATP साठी तेवढा तडजोड आपण केलेली आहे. मग काय आपला CO2, जो CO2 आहे, जो गॅस आपला यूज नाहीये, तो कुठे जाईल तुमच्या ब्लड वेसल्स मध्ये, आणि ब्लड वेसल्स मध्ये गेल्यानंतर कुठे जाईल तुमच्या हार्ट मध्ये, आणि हार्ट मध्ये गेल्यावर कुठे जाईल तुमच्या अल्व्हिलाई मध्ये. म्हणजे हा CO2 तो आहे. ठीक आहे, आणि अल्व्हिलाई थ्रू कुठे जाईल तुमच्या लंग्स. ठीक आहे, लंग्स मध्येच आहे तो. त्यानंतर हे नोज थ्रू काय केलं जाईल, बाहेर सोडलं जाईल. म्हणजे बेसिकली काय करतो आपण, ऑक्सिजन घेतो आणि CO2 रिलीज करतो. क्लिअर, मग CO2 रिलीज करतो. ठीक आहे, तर मग आता बघा की आपण ब्रेकडाऊन केलं, तर मग विदाउट ऑक्सिजन ब्रेकडाऊन केल्या जात नाही का आपल्या ग्लुकोज एनर्जीले, ऑब्विसली केल्या जाते, ज्याला आपण काय म्हणतो ॲनारोबिक रिस्पिरेशन. बघा रिस्पिरेशनचे 2 प्रकार आहेत. बघा इथं देतो मी तुम्हाला लिहून, रिस्पिरेशनचे किती प्रकार आहे, 2 प्रकार आहे. एक आहे तुमचं ॲरोबिक रिस्पिरेशन, काय तुमचं ॲरोबिक रिस्पिरेशन, ॲरोबिक रिस्पिरेशन. ठीक आहे, ॲरोबिक रिस्पिरेशन. आणि सेकंड जे आहे ते आहे तुमचं अनॲरोबिक. ठीक आहे, काय तुमचं अनॲरोबिक रिस्पिरेशन, अनॲरोबिक रिस्पिरेशन. क्लिअर, अशा 2 पद्धतीच्या रिस्पिरेशन राहतात. आता बघा की ॲरोबिक रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, की प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि अनॲरोबिक रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. इकडलं दिसत आहे ना, इकडलं दिसत आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, तिथपर्यंतच आहे. ओके, बाउंड्री आहे तिथपर्यंत. ठीक आहे, अनॲरोबिक रिस्पिरेशन आहे. ठीक आहे, ॲरोबिक रिस्पिरेशन आणि अनॅरोबिक रिस्पिरेशन. ॲरोबिक रिस्पिरेशन म्हणजे बेसिकली काय, की प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि अनॅरोबिक रिस्पिरेशन म्हणजे काय, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. आता प्रेझेन्स ऑब्सेन्समध्ये होत असेल तर कशाला एवढं तडजोड करायची. पण लक्षात ठेवा, जर आपल्याला ग्लुकोजमधून कंप्लीट एनर्जी प्रोड्यूस करायची असेल 36 या 38, तर आपल्याला ऑक्सिजनची जरूरत लागणार आहे. क्लिअर, आणि जर नसेल ऑक्सिजन तर तुम्ही अनॅरोबिक रिस्पिरेशन पण करू शकता. आपण नाही, बेसिकली काय की ड्युरिंग द एक्सरसाइजमध्ये मसल्स आपले अनॅरोबिक रिस्पिरेशन करतात. भरपूर काही असे बॅक्टेरियाज आहे जे की अनॅरोबिक रिस्पिरेशन करतात, ज्याच्यामध्ये काम चालव काहीतरी एनर्जी भेटते. किती, हार्डली 2 या 3 ATP आपल्याला भेटतात. त्याच्यामध्ये 2 या 3 ATP, 36 ATP किती आणि 2 या 3 ATP किती. ठीक आहे, म्हणजे भरपूर कमी एनर्जी भेटते, ज्याचा आपला गुजारा होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला कंटिन्युएशन मध्ये ऑक्सिजनची जरूरत लागते. ठीक आहे, तर ही ओव्हरऑल एक कॉन्सेप्ट आहे जो की काय राहते तुमचा रिस्पिरेशनचा. बट याच्याच मध्ये आपण शिकू शकतो की रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन काय आहे. ठीक आहे, रिस्पिरेशन तर समजलं तुम्हाला काय आहे. आता सर्क्युलेशन बघा, याच्यामध्ये सर्क्युलेशनचा कसा भाग येतो. याच्यामध्ये ब्लड आलं, ब्लड थ्रू काय केलं जाईल, ऑक्सिजन अँड गॅसेट ट्रान्सपोर्टेशन केलं जाईल. अनदर पण भरपूर काही गोष्टी आहे जे की ट्रान्सपोर्ट केल्या जाते. म्हणजे सर्क्युलेशन आलं तर तुम्हाला काय काय शिकावं लागेल, त्याच्यामध्ये आपल्याला शिकावं लागेल ब्लड, त्यानंतर हार्ट आणि ब्लड वेसल्स, जे की तुमच्या ब्लड वेसल्स आहेत हे पण पाहणं आपल्याला, आणि ब्लड पण पाहणं आणि हार्ट पण पाहणं. या 3 गोष्टी आपल्याला कुठे शिकणार तुमच्या सर्क्युलेशन मध्ये. हार्टचा पण उल्लेख आला, ब्लडचा पण उल्लेख आला, त्यानंतर ब्लड वेसलचा पण, जसं की मी इथं कॅपिलरीज म्हटलं, त्यानंतर आर्टरीज येणार, त्यानंतर व्हेन्स येणार, त्याच्यामध्ये पल्मनरी आर्टरीज पण पाहणार आपण, पल्मनरी व्हेन पण पाहणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हार्ट पण पाहणार आहे, हार्टची व्हेरियस चेंबर, हार्टचं मेकॅनिझम, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, कंडक्टिंग मेकॅनिझम ऑफ हार्ट. या व्हेरियस गोष्टी या चॅप्टरमध्ये आपल्याला सर्क्युलेशन मध्ये पाहायचे. ठीक आहे, आणि रेस्पिरेशन मध्ये आपल्याला पाहणार आहे रेस्पिरेटरी ट्रॅक, नॉस्ट्रिल, फॅरिंग्स, लॅरिंग, ट्रॅचिया, ब्रॉन्कस, ब्रॉन्किओल्स, अल्व्हिलाई नंतर तुमचं हे जे आहे सेलच्या अंदरमध्ये होणारे जे रिॲक्शन्स आहे, जे की ATP फॉर्मेशन झालेलं आहे. ATP कशापासून फॉर्मेशन होईल, ADP पासून, अडेनोसाईन डायफॉस्फेट, अडेनोसिन डायफॉस्फेट पासून अडेनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे बेसिकली काय झालं की इथं फॉस्फेट ग्रुप ऍड झाला, म्हणून या प्रोसेसले फॉस्फोरायलेशन पण असे म्हणतात. ऑक्सिडेशन आणि फॉस्फोरायलेशन सेल्युलर रेस्पिरेशनचे पोर्शन आहे. क्लिअर.
तर हे झाल्या तुमच्या बेसिक गोष्टी रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन्समध्ये. सगळ्या गोष्टी मी इझिएस्ट वेनं सांगितलेल्या आहे. जर तुम्हाला या गोष्टी सगळ्या काही समजल्या असतील तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याला जरूरत आहे त्याला शेअर करा आणि काही चांगल्या कमेंट्स पण करा, जे तुम्हाला जर डाऊट्स असेल तरी पण करा. ठीक आहे, थँक्यू.